नमस्कार मित्रांनो. राज आणि उबाठा थकले तेव्हा मदतीला शेंदाड शिपाई धावून आले. आता हे शेंदाड शिपाई कोण, हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण ही वस्तुस्थिती तुम्हालाही जाणवत असेल की निवडणूक 29 महापालिकांमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस काल त्यांनी पूर्व विदर्भाचा दौरा केला, आज पश्चिम विदर्भाचा त्यांनी दौरा केला, आता मराठवाडा, असं करत ते ठाणा मुंबई 29च्या 29 महापालिकांमध्ये किंवा त्यातल्या बऱ्याचशा महापालिकांमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस प्रचार करत आहेत. भाजपाचे इतर नेते त्यांना ज्या महापालिका वाटून दिलेल्या आहेत तिथे प्रचार करत आहेत. मी असं ऐकलंय की या विकेंडला अमित शहा मुंबईला येणार आहेत, अर्थात ते एका बिझनेस कॉन्क्लेव्हला येणार आहेत. कल्पना नाही ते प्रचाराच्या सभेतही सहभागी होतील का नाही. पण एकीकडे भाजपा पूर्ण तयारीनिशी या निवडणुकांच्या प्रचारात गुंतली असताना राज आणि उद्धव ठाकरे काही मुंबई सोडून बाहेर जाताना दिसत नाहीयेत. म्हणजे एकीकडे मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसाच्या न्यायासाठी राजकारणात यायचं आणि ज्या मुंबई वगळता ज्या 28 महापालिकांमध्ये मराठी माणसाचा टक्का सगळ्यात जास्त आहे, अनेक महापालिकांमध्ये तर 90% मराठी माणसं आहेत, तिथे पाय देखील टाकायचा नाही. कारण मराठी माणसाचा काहीही विचार नाहीये. विचार फक्त मुंबईच्या तिजोरीमधल्या फिक्स डिपॉझिटचा आहे, असा आरोप भाजपा करतोय. जे काय असेल ते, पण आत्ता तरी हे दोघं बंधू किंवा त्यांची मुलं महाराष्ट्र काही पिंचताना दिसत नाहीये आणि त्यामुळे मग शेंदाड शिपाई मदतीला धावून आलेले आहेत. त्यांना बघून मला हायसं वाटलं, कारण गेले 5 वर्ष आणि खास करून त्याच्यात महाराष्ट्रात उबाठा सरकार स्थापन झाल्यावर या दोघांचा वावर इतका वाढला होता आणि उबाठा सरकार पडल्यावर तर ते एका प्रकारे महाराष्ट्राचे भाग्यविधातेच झाले होते. पहिले यातले मान्यवर आहेत वसीम दरोडे. वसीम म्हणा, फसीम म्हणा, काही म्हणा, पण तुम्हाला माहिती आहे. आणि दुसरे आहेत चापट काळे कोटवाले घटनातज्ञ. आणि त्यामुळे गंमत म्हणजे आता उद्धव ठाकरे साटमला चाटम म्हणतात ते चालतं, पण मी कोणाचं नाव चापट असं म्हणू शकत नाही, कारण स चा च होतो, ब चा च होतो, कुठेही च होऊ शकतो. पण गंमत म्हणजे या दोघाही घंटातज्ञांनी, एक आंतरराष्ट्रीय घंटातज्ञ आहेत आणि एक दुसरे इथले स्थानिक घंटातज्ञ आहेत. एक 50 वर्ष घंटातज्ञ आहेत, दुसरे अलीकडेच हेगच्या न्यायालयात वगैरे जाऊन आलेले घंटातज्ञ. म्हणजे खरं तर आंतरराष्ट्रीय घंटातज्ञांनी आता व्हेनेझुएलामध्ये वगैरे काय झालंय, आणि मला तर वाटतं की यांना तर व्हेनेझुएलामध्ये खूप स्कोप आहे, कारण व्हेनेझुएलामध्ये असं दिसतंय की जे उबाठांबरोबर इकडे झालं होतं तेच तिकडे झालंय. फक्त इकडे 40 आमदार सरकारपासून पळून गेले होते, तिथे त्यांनी अध्यक्षांनाच पळवून आणलेलं आहे. आणि आता जे त्यांचे डेप्युटी होते, क्रमांक 2च्या त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या, त्या आता अध्यक्ष झालेल्या आहेत. ज्या उपाध्यक्ष होत्या त्या अध्यक्ष झालेल्या आहेत. आपला विषय महाराष्ट्राचाच आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राबद्दलच बोलूया. पण या दोघांनी आता मैदानात उडी घेतलेली आहे. त्यांनी डायरेक्ट आता सर्वोच्च न्यायालयाचा आणि उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलेला आहे. रिट पिटिशन केलेली आहे. त्यांच्याबरोबर सगळे उबाठा सेनेच्या उपशाखा असलेल्या मुंबई तक वगैरे, ABP माझा, TV9 मराठी यांचे पत्रकारही, म्हणजे ते हातात बांबू घेऊन सरसावलेले आहेत की तुम्हाला काय वाटतं, एवढा पैशाचा अपव्यय महाराष्ट्रात चाललाय, या निवडणुका पुन्हा घेण्याची गरज आहे का, या निवडणुकांवर लोकांचा विश्वास आहे का, लोकांना निवडणुकीला उभं राहण्याची संधी हिरावून घेतली जात आहे का. आपण आता घंटातज्ञांना विचारूया. मग घंटातज्ञ म्हणतात की, म्हणजे त्यातले एक जण तर म्हणतात की 68 ते 70 जागांवर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे लोकांचा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचा संविधानिक हक्क मारला गेलेला आहे. आणि तो हक्क मारला गेला असल्यामुळे निवडणूक आयोग अशा प्रकारच्या
गोष्टी कसं करू शकतो. मग आता निवडणूक आयोगाने ते अजून निकाल जाहीर झाले असं नाही कळवलेत, पण जर उद्या निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केले तर मग जो निवडणूक व्यवस्थेत नोटाचा अधिकार आहे लोकांना, तो नोटाचा अधिकार हनन होईल. आणि म्हणून म्हणजे पहिली यांची मागणी आहे की मतदान घेतलं जावं. जरी दुसरं कोणी उभं राहिलं नसलं तरी त्या मशीनवर महायुतीच्या उमेदवाराचं नाव आणि नोटा. आता असं जरी असलं तरी पुढची तरतूद त्यांना माहिती आहे की जर सगळ्यात जास्त लोकांनी नोटाला मतदान केलं तर मग त्या नोटाच्या खालोखाल ज्याला मतं पडली असेल तो विजयी होतो. म्हणजे निवडणूक रद्द होत नाही. मग ह्यांचं म्हणणं आहे की बाहेरच्या देशामध्ये असं काही झालं तर राईट टू रिकॉल असतो. म्हणजे एखाद्या उमेदवाराला अमुक टक्के मतं मिळाली नाहीत तर मग त्या मतदारसंघाचे नागरिक त्या विजयी उमेदवाराला परत बोलवू शकतात. आणि भारतात अशी तरतूद नाही आणि त्यामुळे अशी तरतूद केली जावी अशी या आंतरराष्ट्रीय घंटा तज्ञांची मागणी आहे. आणि मग त्याच्या पुढची मागणी तर आणखीनच चमत्कारिक आहे की जिथे निवडणुका बिनविरोध म्हणजे जिथे कोणी उभंच राहिलं नाहीये त्या जागांचे निकालच घोषित केले जाऊ नयेत. म्हणजे बाकीच्या ठिकाणी तरी निकाल घोषित केले तरी काही फरक पडणार नाही, कारण बघा मुंबईत 227 जागा आहेत, बाकी ठाणे पुणे नाशिक सगळीकडे 100च्या वरती जागा आहेत आणि 29 महापालिका सगळीकडे 40-50 जरी जागा धरल्या किमान तरी राज्यात 1,500-2 हजार ठिकाणी मतदान आहे 100%. 1,500 वॉर्ड तर असतील ना, तेवढे तर नगरसेवक कमीत कमी होणार. त्यातले 70 म्हणजे किती झाले. आणि त्यामुळे आणि हे 70ही अनेक महापालिकात मिळून वाटले गेलेले आहेत. आणि त्यामुळे जरी 70 जागांचा निकाल यांच्या आंतरराष्ट्रीय घंटा तज्ञांच्या बुद्धीनुसार जरी रोखून धरला तरी देखील बाकीच्या जागा पुरेशा आहेत. मग हे म्हणतील आता त्यांची दुसरी मागणी आहे की निवडणूक आयोगाची विश्वासार्हता उरली नसल्यामुळे म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये उमेदवार विजयी का पराभूत हे ठरवण्याचा काम निवडणूक आयोगाचं आहे, पण निवडणूक आयोगाचीच विश्वासार्हता उरली नसल्यामुळे हे सगळं काम माननीय उच्च न्यायालयाच्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावं. आता जरी माननीय उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने जरी हे तपासलं तरी या आंतरराष्ट्रीयांचे जे नेते आहेत त्यांच्या दृष्टीने जे महाराष्ट्राचे आदर्श नेते आहेत त्यांचं तर म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणजे निवडणूक आयोग तर चुनालाव आयोग झालेलाच आहे, पण सर्वोच्च न्यायालय हेही विकलं. म्हणजे त्याच्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत, न्यायमूर्तींबद्दल प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या घरी गणपतीच्या जाणं त्याच्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मग काय ठरवणार कोण? सामनाचे संपादक. पण अर्ज करायला काही जात नाही, त्यामुळे यांना काम मिळतं आणि त्यामुळे यांनी अर्ज केलेले आहेत. यावेळेला मनसेने त्यांना हायर केलेलं आहे. दुसरे काळे कोटवाले ते कसे मागे राहतील? त्यांनी पण डायरेक्ट दुसरीच लाईन उघडलेली आहे. म्हणजे यांनी इकडून बॅटिंग सुरू केली, त्यांनी तिकडनं बॅटिंग सुरू केली. त्यांचं म्हणणं आहे की मी 50 वर्ष घटना शिकवतोय पण असं कधीच झालं नाही, एवढ्या मोठ्या संख्येने हे असे सगळे उभे राहिलेले लोक मी कधीच बघितले नाहीत. आणि त्यामुळे हा सगळा एका प्रकारे लोकशाहीला झालेला रोग आहे. जसा कॅन्सर हळूहळू तुम्हाला लक्षात येतो तसा हा रोग कुठला आहे त्याचं निदान होणं आवश्यक आहे. म्हणजे निवडणुका आहेत 10 दिवसांनी, बरोबर आज 5 तारीख 15 तारीख 10 दिवसांनी मतदान आहे आणि त्यामुळे त्यांना या रोगाचं निदान करायचं आहे आणि मग त्याच्यावर इलाज करायचा आहे. आणि तेवढ्यावर न थांबता त्यांचं म्हणणं आहे की खरं तर महापालिकेच्या निवडणुका 5 वर्षांनी बरोबर व्हायला पाहिजेत. त्यांची मुदत 5 वर्षात आणि जर ती महापालिका आधी विसर्जित झाली असेल तर 6 महिन्यात व्हायला पाहिजे. मग असं असताना महाराष्ट्रातल्या अनेक महापालिकांच्या निवडणुका का झाल्या नाहीत? आता बघा, जेव्हा या निवडणुका रोखल्या गेल्या तेव्हा महाराष्ट्रात ब्रह्मांडातील सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री होते आणि जर या निवडणुका वेळेवर झाल्या नाहीत तर त्याच्यासाठी जबाबदार तेव्हाचं महाराष्ट्र सरकार आणि तेव्हाचे ब्रह्मांडातील सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री होते. तेव्हा असं कारण दिलं गेलं होतं की पहिले सांगितलं की कोविड काळात
लोकांची सुरक्षा महत्त्वाची. म्हणजे तेव्हा बिहारमध्येही आपल्याला आठवत असेल नोव्हेंबर 2020मध्येच निवडणुका झाल्या, पण महाराष्ट्रात तेव्हाही निवडणुका झाल्या नाहीत, 21मध्येही निवडणुका झाल्या नाहीत. जो ओबीसीचा मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा, या सगळ्या आरक्षणाचे मुद्दे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारची बाजू घालवण्याचं काम याच लोकप्रिय सरकारने केलं. आणि मग प्रश्न उपस्थित झाल्यावर निवडणुका घ्यायच्याऐवजी ते निवडणुका बरखास्त यांच्याच कारकिर्दीत झाल्या. अगदी मुंबई महानगरपालिकेची मुदत फेब्रुवारी 2022मध्येच संपली आणि यांचा कार्यकाळ जून 2022पर्यंत होता. म्हणजे महापालिकेची मुदत संपल्यानंतरही हे 4 महिने मुख्यमंत्री होते. आणि त्यामुळे जर महापालिकेच्या निवडणुका वेळेवर झाल्या नसतील तर त्याच्यासाठी हे सगळे बाकीचे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा हे सगळे कसे काय जबाबदार असतील. म्हणजे लोकांची स्मृती राजकारणात फार मागे जात नाही, पण तो जो खेळखंडोबा महाराष्ट्राचा 2019 ते 2022 झाला होता, ते लोकांना आठवतं आहे की कोणामुळे निवडणुका झाल्या नव्हत्या. तेव्हा असं चालू होतं, एक तर निवडणुका त्यांच्यामुळे पुढे ढकलल्या गेल्या, मग निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यानंतर जाऊ दे लोकांच्या न्यायालयात, लोकांना ठरवू दे काय करायचं आहे वगैरे. आणि आता लोकांना ठरवण्याचा चान्स मिळाला तर म्हणतात की आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने खोडा घालू दे. म्हणजे मोरीमध्ये बोळा कोंबून या लोकांना वाटत असेल की हे पाण्याचा प्रवाह अडवून धरतील, तर मला असं वाटतं की हे स्वतःचा एका प्रकारे मुखभंग करत आहेत. पण त्यांना मुखभंग करून घ्यायची सवय झालेली आहे आत्तापर्यंत. नाही तर इतके वेळा सगळ्या मराठी TV चॅनलना सल्ला देऊ नये की काय होणार आहे महाराष्ट्रात, सर्वोच्च न्यायालयात काय होणार आहे, निवडणूक आयोगात काय होणार आहे, उच्च न्यायालयात काय होणार आहे, एकही गोष्ट खरी ठरली नाही. पण त्याच्यात स्वतःची चूक झाली म्हणण्यापेक्षा इतरांच्याच नावाने बोटं मोडणं आणि मग लोकशाहीबद्दल गहन चिंता व्यक्त करणं, हा सगळा या प्रचाराचा भाग आहे. मला असं वाटतं की उबाठांना पुण्याला जायला वेळ झाला नसल्यामुळे तिथले 2 घंटातज्ञ त्यांनी प्रचाराला उतरवले असावेत. वाहिन्यांनाही त्यांचे जे पक्षाचे कार्यकर्ते कम पत्रकार म्हणून काम करणारे त्यांना पण काम मिळालं. पण अशाने निवडणुका थांबवणार आहेत का? आणि गंमत म्हणजे ज्या ठिकाणी उमेदवारी मागे घेतली आहे तिथे ज्यांनी आरोप केलेत, आता तुम्ही बंगालमध्ये करता, बंगालशी तुलना करता, बंगालमध्ये भाजपाच्या ज्यांच्या बाबतीत हे झालं तिथे लोकांनी अर्ज केले होते, तिथे लोकांनी गाऱ्हाणं मांडलं होतं की इथे धाकदपटशा आणि याच्यामुळे फॉर्म भरून दिले जात नाहीत, गुंडगिरी केली जाते. इथे धरून चाला ज्यांनी सेटलमेंट केली, सेटलमेंट झाले का नाही याचं काही नाही, पण ज्यांनी केली यांच्या दृष्टीने त्यांच्यापैकी कोणीतरी आला पाहिजे की माझ्यावर बळजबरी झाली, मला प्रलोभन दिलं, मला पैसे दिले, मला धमकी दिली, त्यांच्यापैकी कोणी बोलायलाच तयार नाही. आणि ज्यांना निवडणूक लढायची संधी होती, मनसेच्या लोकांना, सेनेच्या लोकांना, उबाटा सेनेच्या लोकांना, काल बाय द वे बऱ्याच जणांचं आलं की तुम्ही उबाटा सेनेला शिवसेना का म्हणताय. मी तेव्हा त्यांच्याच जाहीरनाम्यातल्या मुद्दे वाचून दाखवत होतो आणि ते जर स्वतःचा उल्लेख शिवसेना करतात तर तिथे मला ते वाचून दाखवणं क्रमप्राप्त होतं. मला काही तिथे दरवेळेला उबाटा सेना, पण त्याच्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना मनस्ताप झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, पण ते काय माझ्या मनाचं नव्हतं. मी त्यांचा जाहीरनामा, वचननामा वाचून दाखवत होतो. पण आता हे सगळे कलाकार, अयशस्वी कलाकार, कायमचे अयशस्वी कलाकार मैदानात उतरले आहेत. कदाचित ही शेवटची वेळ असेल, याच्यानंतर यांची करमणूक, यांचा काळूबाळूचा तमाशा काळ्या कोटातला महाराष्ट्राला दिसणार नाही. आणि म्हणून 10 दिवस आहेत तर जेवढं बॅटिंग करता येईल तेवढी करून घेऊया. पण त्याच्यामुळे निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही आहे. झाली तर महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.